नमस्कार. 30 ऑगस्टच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. पिंपरी येथे किरकोळ कारणावरून 29 वर्षीय महिलेला दोघांची मारहाण, यावल पोलिसात तक्रार. पिळोदे येथे मुलाला दारू का पितो असे बोलल्याचा राग, मुलाने केली बापाला मारहाण. किनगाव येथे घरासमोर बैलाने शेण टाकल्याचे बोलल्यावरून 35 वर्षीय महिलेला चौघांची शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी. शिरागळ येथे किरकोळ कारणावरून 48 वर्षीय इस्माला दोघांची शिवीगाळ करून धमकी, अंगावर आले धावून. यावल येथे वंचित बहुजन आघाडीकडून श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील घटनेचा निषेध, पोलीस ठाण्यात दिले निवेदन. यावल येथील शेतकी संघात काँग्रेसची जनसंवाद यात्रेच्या नियोजनाची बैठक संपन्न. यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपा तालुका अध्यक्ष पदाकरिता 8 इच्छुकांनी दिल्या मुलाखती. तर फैजपूर शहरात मोठ्या उत्साहात ओढल्या मरी मातेच्या 12 गाड्या. आता बघूया सविस्तर घडामोडी. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. पिंपरी या गावात एका 29 वर्षीय महिलेला घरगुती वादातून दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि तिला जीवे ठार मारून टाकण्याची धमकी दिली. तेव्हा या प्रकरणी 29 वर्षीय महिलेने पिंपरी गावातील दोघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पिंपरी तालुका यावल या गावात एक 29 वर्षीय महिला राहते. ही महिला आपल्या घरी असताना त्यांचेच नातेवाईक दोघांनी त्यांच्याशी घरगुती वादातून भांडण केले आणि या 29 वर्षीय महिलेला शिवीगाळ करून त्यांनी मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा 29 वर्षीय महिलेने थेट यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात किरकोळ घरगुती कारणावरून आपल्याला दोघांनी शिवीगाळ करून मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून पिंपरी तालुका यावल या गावातील दोघांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. खुशखबर खुशखबर खुशखबर. श्री गजानन हॉस्पिटल प्रसूतीगृह फैजपूर येथे कैलासवासी शशिकांत एकनाथ सरोदे यांच्या 10व्या पुण्यस्मरणार्थ ॲडमिट पेशंटसाठी वैद्यकीय सेवेत 70% पर्यंत सूट दिली जात आहे. ही योजना 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान सुरू असून या हॉस्पिटलमध्ये पुढील प्रमाणे वैद्यकीय सेवा दिल्या जात आहे. यामध्ये डिलिव्हरी, सिझेरिन, बिन टाक्याचे दुर्बीणद्वारे गर्भाशयाच्या पिशवीचे ऑपरेशन, बिन टाक्याचे दुर्बिणीद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया. तेव्हा या 70% सूटचा लाभ यावल तालुक्यातील गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. फैजपूर शहरात डॉक्टर खाचने यांच्या हॉस्पिटलच्या समोर श्री गजानन हॉस्पिटल प्रसूतीगृह. एक वेळ अवश्य भेट द्या आणि या लाभाचा फायदा घ्या. आपले विनीत डॉक्टर अभिजित सरोदे, डॉक्टर एकता सरोदे. पिळोदे या गावात 58 वर्षीय इसम आपल्या मुलाला बोलला की तू दारू पित जाऊ नको. तेव्हा दारू नको पिऊ असे बोलल्याचा राग येऊन 58 वर्षीय इस्माला त्यांच्या मुलानेच मारहाण केली. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध वडिलांनी तक्रार दिली आहे. पिळोदे या गावात 58 वर्षीय इसम आपल्या कुटुंबासह राहतो. दरम्यान त्यांचा मुलगा हा दारू पितो म्हणून तू दारू का पितो, तू दारू पित नको जाऊ असे त्यांनी त्यांच्या मुलाला समजवण्यासाठी सांगितले. तेव्हा समजवण्याचा राग येऊन मुलाने 58 वर्षीय बापाला थेट चापटाबुक्क्यांनी मारहाण केली आणि माझ्या नांदी लागला तर तुला ठार मारून टाकेल अशी धमकी दिली. तेव्हा 58 वर्षीय इस्माने यावल पोलीस ठाण्यात आपल्या मुलास समजवण्यास गेले असता त्याने आपल्याला मारहाण करून शिवीगाळ केली आणि ठार मारण्याची धमकी दिली म्हणून तक्रार नोंदवली आहे. आपल्याला गृह उपयोगी साहित्य आणि वस्तू खरेदी करायची आहे
तर यावल शहरातील यश एजन्सीमध्ये भेट द्या. या ठिकाणी आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कूलर, फ्रीज आणि एसीवर विविध प्रकारची ऑफर सुरू आहे. या ऑफरमध्ये साहित्य खरेदी केल्यावर हमखास भेटवस्तू मिळत आहे. तेव्हा तुम्हाला जर या उन्हाळ्यात खरेदी करायची आहे तर यावल शहरातील यश एजन्सीमध्ये भेट द्या. यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे व्यापारी संकुलात यश एजन्सी हे भव्य दालन आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे. किनगाव या गावात हनुमान मंदिराच्या शेजारी एका 35 वर्षीय महिलेने तुमचे बैल इकडनं जाताना त्यांनी शेण टाकलं असे एकास त्यांनी सांगितले. तेव्हा त्याचा राग येऊन चौघांनी येऊन या 35 वर्षीय महिलेला शिवीगाळ केली आणि तू आमच्या नांदी लागली तर गोचडीचे औषध पिऊन घेईल, मरून जाईल आणि तुझे नाव सांगून तुला फसवून टाकेल अशी धमकी दिली. तेव्हा 35 वर्षीय महिलेने चौघाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. किनगाव या गावात हनुमान मंदिराच्या जवळ रहिवासी एक 35 वर्षीय महिलेने यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की गावातीलच एकाला त्यांनी सांगितले की तुझे बैल आमच्या घराकडून जातात आणि ते त्या ठिकाणी शेण टाकतात. तेव्हा अशा बोलल्याचा राग येऊन त्या एकाने आपल्या कुटुंबातील चौघांना बोलून आणले आणि या चौघांनी 35 वर्षीय महिलेशी वाद करीत शिवीगाळ केली आणि तू आमच्या नांदी लागली तर तुला आम्ही गोचडीचे औषध पिऊन घेऊ आणि मरताना तुझे नाव सांगून तुला फसवून टाकू अशी धमकी दिली. तेव्हा 35 वर्षीय महिलेने चौघाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शिरागड या गावात एक 48 वर्षीय इस्माला मागील किरकोळ वादाच्या कारणावरून तसेच तुमचा भावाचा मुलगा तुमच्या घरी का राहतो अशी विचारणा करीत त्याला शिवीगाळ करून त्याच्या आईची गच्ची धरली आणि त्याच्या अंगावर फावळा घेऊन धावून आले. तेव्हा या प्रकरणी दोघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. शिरागड या गावात एक 48 वर्षीय इसम राहतो. त्याच्या घरी त्याच्या भावाचा मुलगा राहतो. तेव्हा दोघांनी येऊन त्याच्याशी वाद घातला आणि सांगितले की तुझ्या भावाचा मुलगा तुझ्या घरी का राहतो असे सांगून त्यांनी वाद घातला आणि 48 वर्षीय इस्माच्या आईची गच्ची धरली आणि हातात फावळा घेऊन त्याच्या अंगावर मारण्यासाठी धावून आले. तेव्हा या प्रकरणी 48 वर्षीय इस्माने शिरागड गावातील दोघांविरुद्ध आपल्याला शिवीगाळ करून आईची गच्ची धरली आणि आपल्या अंगावर मारण्याच्या उद्देशाने फावळा घेऊन धावून आले म्हणून दोघांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. यावल येथील पोलीस ठाण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देत श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील घटनेचा निषेध करण्यात आला व कबूतर चोरीच्या संशयावरून दलित मुलांना अर्धनग्न करीत उलटं टांगून मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावल पोलीस ठाण्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले व नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात हरेगाव येथील 4 दलित मुलांवर कबूतर चोरीच्या संशयावरून उलटे लटकवण्यात आले व त्यांना अर्धनग्न करून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. तेव्हा या घटनेचा वंचित बहुजन आघाडीने निषेध केला आहे व संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून त्यांनी केली आहे. या निवेदन देतेप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष भगवान मेघे, साहिल तळवी, राजेंद्र बारी, बाबूलाल पटेल, सुरेश बोदळे, शरद अडकमोल, भूषण साळुंके, रोहन निकम, संतोष तायडे, तैफूर कादरी, बिलाल सिंग पावरा, सतीश तायडे, भानुदास महाजन, विजय मेघे, शुभम इंगळे, हमीद तळवीसह आदींची उपस्थिती होती. यावल शहरातील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जनसंवाद यात्रेच्या नियोजनाची बैठक संपन्न झाली. दिनांक 9 सप्टेंबर रोजी यावल तालुका आणि शहरात जनसंवाद यात्रा येणार असून त्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यावल शहर व तालुक्यात दिनांक 9 सप्टेंबर रोजी जनसंवाद यात्रा येणार आहे. तेव्हा या यात्रेच्या नियोजनाची आढावा बैठक यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात जिल्हा परिषदचे माजी गटनेता तथा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जनसंवाद यात्रेमध्ये जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार, आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार रमेश चौधरी, माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान, माजी गटनेता प्रभाकर सोनवणे, इंटकचे अध्यक्ष भगतसिंग पाटील, जिल्हा बँकेचे संचालक विनोद पाटील, पंचायत समितीचे माजी गटनेता शेखर पाटील, NSUIचे राज्य सरचिटणीस धनंजय चौधरीसह
विविध सेलचे अध्यक्ष पदाधिकारी सहभागी होणार आहे। तेव्हा या यात्रेची सुरुवात कुठून करायची, मार्ग कसा असेल, पदाधिकारी कार्यकर्त्यांची व्यवस्था कशी करावी याचे नियोजन या बैठकीमध्ये करण्यात आले। या बैठकीमध्ये तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणेसह शहराध्यक्ष कदीर खान, फैजपूर शहराध्यक्ष रियाज शेख, चंद्रकलाताई इंगळे, उमेश जावडे, माजी नगरसेवक शेख असलम, माजी नगरसेवक कलीम मनियार, अनिल जंजाळे, मनोहर सोनवणे, समीर शेख, सरपंच संदीप सोनवणे, सरपंच अजय भालेराव, सरपंच असद शेख, शरद सुखलाल पाटील, शेख नईम, इम्रान पहलवान, शेख निसार, सरफराज तडवी, समाधान भालेराव, इखलाक शेख, मती उर रहमान, शांताराम भालेराव, नरेंद्र ससाने, टीनू सोनार, शेख सकलेन, पिरन तळवी, विश्वनाथ तायडे, प्रमोद सोनवणे, शेख आसिफ, अभय महाजन आदींची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गुरव यांनी तर उपस्थितांचे आभार कदीर खान यांनी मानले। ते घाबरलेले नगरपालिका सुद्धा फारच घाबरलेले दुसरे म्हणजे आपल्याला आपण सज्ज पाहिजे त्या कमिट्या आपल्याला केवळ कामाचे भूत कमिट्या तर नेहमीसाठीच कामाचे कारण भाजपाचे भूतचं जी रचना आहे ना ते भूतवरती जास्त बघते त्याचे भूत जोरात असते ते भूतवरती पोरासाठी भांगडी सुद्धा करतात माणसं आणतात माणसं नेतात ते त्यांच्यापेक्षा काम आपल्याला करायचं हे जेव्हा आपण हे सांगतो तेव्हा आपलं मतदानामध्ये मतदानाच्या दिवशी आपल्याला लोक काढता येईल लोक नेता येईल लोकांना आपल्या पक्षाकडे मतदान वळवणार आहे हे आपल्याला करायचं आहे आणि फार मोठी 12 तारखेला आपली मोठी सभा आहे तो सुमाई आला हळूक झालेला आहे आपल्या तालुक्यामधून जवळजवळ 207 बूथ आहेत 207 बूथ तुम्हीला 20 लोकांना 25 आपण झालं तर 25 येते पण काही काम देऊ शकते पण 20 तरी आले पाहिजे आणि आपण आता तुमच्या गावामध्ये गाड्या घ्या तुम्ही आम्हाला सांगायचं या गावामध्ये गाडी असेल त्यांना सांगायचं की आमच्या गावामध्ये गाडी तुम्ही भाडं ठरवायचं नाही भाडं ठरवणारे येणार आहे ते भाडं तेच ठरवते फक्त गावामध्ये अवेलेबल आहे आणि आपल्याला हा जो कार्यक्रम आहे दूध कमिटीचा प्रत्येक महिन्यामध्ये घ्यायचा प्रत्येक महिन्यामध्ये एक तर सावधान राहील किंवा पैसे राहील ते एक महिन्यामध्ये आपण काय पद्धती केली दुसऱ्या महिन्यामध्ये तिसऱ्या महिन्यामध्ये असा 5-6 महिने आपल्याला यातून भर द्यायचा आणि हा सर्व शास्त्र उन्हाळपणे लाभ हे करणार नियोजन करणार आपल्याला तुम्हाला गावामधून त्या 20 लोकांना 15 लोक घेऊन येते घेऊन आता 25 आपण केले तर काही लोकांना 5-7 लोक कमी असतात काही काम नाही लोक कमी येत कमी आलेले असतो 15 लोक साधारण आलेच पाहिजे अगोदर आपण केलं पाहिजे कारण एका टॅक्समध्ये 15 लोक आराम देत असतो टॅक्स लूक जर केली आपण तर एका गावामध्ये एक बूथ असेल तर त्या गावामध्ये 15 माणसं आणायचे त्याचे 2 आपण नेमणार आहे ते आणतील त्यांना त्याची आणतील ते बदल भाषणात जर थांबवतील ते प्रचार काय करायचं ते ऐकतील आणि त्याच्यानंतर जेवण करतील आणि जेवण करून त्याच गाडीमध्ये घरी जाईल आपण आणलं सोडून दिला असं करायचं करणार नाही जी गावामध्ये गाडी लागणार आहे ती गाडी आपल्या तिथं सोडून पण देणार आहे समजा पहिल्या मिटिंगमध्ये आपला काही अडचण निर्माण झाल्या काही कमतरता राहिली तर दुसऱ्या मिटिंगमध्ये आपल्याला ते प्रोटेस्ट करता येईल काही वेळेला होतं चूक बोल होतं मग हे आपल्याला करायचं आहे आणि तिसरं आहे राहुलजी गांधी उद्या आजपासूनच मुंबईमध्ये हे आपली इंडियाची बैठक सुरू झाली आहे आजपासून सुरू झाली आहे उद्या पण ती आहे उद्या संध्याकाळपर्यंत ती आटपणार आहे आणि 15 दिवस 4:30 वाजता टिळक दादांना तिथं सभा आहे किंवा भेट झाली तर झाली ती भेट तुम्हाला आता आम्ही सांगितलं तुम्हाला भेटणार पण आहे तिथं भेटली झाली तर तुम्ही म्हणतात किंवा भेट तुम्ही सांगितलं भेटला झाली म्हणून भेटण्याचा प्रयत्न होणार आहे पण नाही झाला फक्त आपल्याला त्या सभेला उपस्थित राहता येईल ज्याला या जायचं असेल त्याला इथून ट्रेनला बसायचं दादरला उतरायचं दादरवर टॅक्सी करायची थांबून बोलायचं यायचं 4:30 वाजेपर्यंत 4 अगोदर आलं पाहिजे 4:30च्या नंतर आजपर्यंत सोडणार नाही ते तर ज्याला यायचं असेल त्याला येऊ शकतं असं या आला पाहिजे तो आला पाहिजे असं काही नाही
जो प्रमुख असेल त्याने गेलं तरी चालेल. आणि या ठिकाणी आज अचानक ही मिटिंग ठेवली का तरी पाहिजे म्हणलं आपल्याला मिटिंग घ्यावं लागेल. बाकीच्या मिटिंगा होत नाही आणि दादांकडे भेटण्यात गेला संध्याकाळी का त्यांनी सुद्धा या ठिकाणी लवकरात लवकर मिटिंग घ्यायला आपल्याला बूथ महत्त्वाची आहे. ते बूथ जोपर्यंत आपण वाचलो जोरात होणार नाही तोपर्यंत आपण शिकावं आपण शकणार नाही. कलीमबाई 100% बूथ झाले म्हणजे आवश्यक 13 बूथ झालेले आहेत. बाकीच्या बूथच्या दुसऱ्या आपल्याला सूचना करतो की आपण लवकरात लवकर या बूथ उद्या संध्याकाळपर्यंत आम्हाला किंवा परवा सकाळपर्यंत आम्हाला दिल्या पाहिजे. फैजपूरच्या त्यांच्या बूथ झाल्यापूर्ण पूर्ण झालं नंबर फैजपूरच्या आलेले आपले काही असतील त्या करून घ्या. दुसरे हे जे गावं मी सांगितले गावांचे राहिलेले तुमच्या गावचा राहिलेला तुमच्या गावात एक बूथ आहे का तो एकच बूथ आहे तो. मग तुम्ही 25 लोकांची यादी झालं 18 ते 35च्या आतमध्ये त्याचे फोन नंबर सहित आहे आणि जे अगोदरचे दोन पहिल्यांदा दुसऱ्या नंबरचं नाव आहे तो जर शब्द करणारा बोलवणारा बोलणारा अजिरभाई काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रियाजभाई वैष्णवचे माजी मुख्यमंत्री अध्यक्ष शरीफभाई राजाव साहेब त्याचप्रमाणे काँग्रेस जिल्हा मतदार समिती सन्मान्य माजी सदस्य भाई साहेबांनी जे नगर पालिकेचे नगरसेवक समीरभाई मोमीन त्यानंतर आपल्या तालुक्याचे महाराष्ट्राचे मुख्य अध्यक्ष सुनील जिंदाळे तालुका सरपंच अध्यक्ष या सोनवणे त्यांचे उपाध्यक्ष जसभाई नवीनभाई तालुका सरपंच अध्यक्ष विशालभाई रहमानजी पीरजादे आपले आदिवासी बांधव चांगल्या शांतीमध्ये काम करतात किरण तळवी सर्वांचे मला होते आपले त्याचप्रमाणे त्या महिलाच्या प्रसिद्धी प्रमुख गावडे साहेब तर माझी देशा बाबा सोनवणे त्यानंतर रवी सोनवणे ते युवकांचे चांगलं काम करत आहे. सोनार त्यानंतर विद्यार्थी युवकांची यावं चांगलं काम करायला भाई सर्व कुठे असल्याने जे आपल्यावरती नेहमी मदत करत असतात ते आमदार साहेब हे बाहेरच्या देशाच्या दौऱ्याला आणि त्याची शिरजसुद्धा पुण्याला पद्धती जाऊ शकते. त्यानंतर खासदार साहेब माझे खासदार साहेब प्रतिनिधी आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले पाटील हरीशभाई टेकले भाऊ माझ्या बरोबर सर्व मंडळी आपल्याला 2-3 कार्यक्रम या ठिकाणी दिलेले. एक आहे जनसंवाद यात्रा. जनसंवाद यात्रा आता आपले 3 तारखेपासून आपल्या जिल्ह्यामध्ये पुनर्पासून सुरू होते आणि ती 12 तारखेला संपणार. पुढे जिल्ह्यामध्ये ती फिरणारा प्रत्येक तालुक्यामध्ये जाण्याचा प्रयत्न आहे. आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा ती 9 तारखेला दुपारून येणार आहे आणि ती दुपारून आल्यावरती याव शहरामध्ये 9 तारखेला याव शहराची मंडळी लक्षात ठेवा. याव शहरामध्ये 3 ते 6 वाजेपर्यंत ती आपल्याला त्यांना फिरवायचं कसं फिरवायचं ते शहर अध्यक्ष रूप ठरवतील. त्याच्याप्रमाणे आधी त्या यात्रेमध्ये बदल होत चालत होत. तर आपल्याला शहर ते जे मंडळी येतात त्यांनी आपल्या आपल्या वार्डामधून आपली संख्या आणली पाहिजे. आता आपले नगर चौक 7 आहे. 7 नगर चौकांनी 10 लोक बी आणले 70 लोक होऊन जातात. 70चे फार मोठे होते आणि जे आपले नेते असतील त्यांनी आपल्या आपले 10 लोक आणले तर 100 जमा होईल. त्यानंतर याला त्याला बोलणार अशी आपल्याला एक सूचना करतो मी की गाव शहरासाठी चांगलं
आपल्याला लाऊडस्पीकर आहे, रथ आहे, यापैकी आपलं स्लोगन असतील ते आपल्याला बोलायचं. एकावर पण हे मोठा हा असेल सिनेमाचा आपला आवाज आहे तो तिला एक सभा घेता येईल. आपण जसं म्हणाल तुम्ही विचाराल तुमचे हवा तसं आपण या ठिकाणचा कार्यक्रम करणार की 3 ते 6 इतर राहील. 6:30ला आपण चितोड्याला जाऊ, चितोड्या गावामध्ये फिरून घेऊ, त्याच्यानंतर सांगलीला जाऊ. भाऊ किरणभाई तुम्ही फक्त आता मला ते वगैरे सगळ्याशी बोलून घ्या आणि त्यांची बैठक बोलून घ्या पुढच्यामध्ये. आणि तिथं आपण त्यांचं आपण आता 9 तारीख आहे, 2-3 दिवसांनी घेतलं तर मी येऊन देईल सकाळी 2-3 दिवस जाऊ द्या. ते 7 ते 7:30पर्यंत आपण तिथं आहे. त्याच्यानंतर ते समाप्त होईल. 9 तारखेला नागीमध्ये सकाळी 9 ते 10 आहे. भाई प्रतीक नाही 9 तारखेला 9 ते 10 आपल्या गावामध्ये. तसं इकडे तिकडे टाईम होईल. हिंगोलीला 10:30 ते 11:30. हिंगोलीला आपण सांगतो या आपले कार्यकर्ते फैजपूरला 1 ते 4, फैजपूर 1 ते 4, 1 वाजेपासून 4 वाजेपर्यंत 4 वाजे तिथे दोघं करून आपल्याला जायचं आहे. ते पोलीस स्टेशनमध्ये आज ड्यूट राहता खेळ सवारी आपला यांच्या खेळात करत आहे. पण तेवढा खेळ मोकळा आहे आम्हाला गावाला ड्यूट आणि आम्हाला फक्त आम्हाला माहिती ही जलसमाधी यात्रा जी आहे ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 3 तारखेला प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू होते. त्यावेळेला जिल्ह्यामध्ये ही जलसमाधी यात्रा एकत्रच आहे की जे आता इलेक्शनचे दिवस आहे आणि लोकांच्या डोक्यामध्ये आपल्याला जे बी हे बरोबर राहायचं ते भाजपचं सरकार किती नालायक आहे, कसे कामं करत आहे या संदर्भामध्ये आपल्याला बघायचं आहे. आणि लोकसभा लवकर येते. लोकसभेच्या सुद्धा या लोकसभेच्यासाठी आपल्याला बूथ कमिटी तयार करायची आहे. आपण मागे प्रत्येक गावामध्ये जाऊन आलो तर त्या दिवशी आपण प्रत्येकाने म्हटलं किंवा आम्ही लगेच यादी देतो, परंतु आत्तासुद्धा यादी या ठिकाणी आणलेल्या नाही. कोण नगेटा मगे उंटाव गोंगाव चिंचोली किनगाव दोघं त्यानंतर यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात भाजपा तालुकाध्यक्ष पदाकरिता इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यात 8 इच्छुकांनी आपली दावेदारी दर्शवली आहे. या सर्व इच्छुकांच्या संदर्भातील निर्णय भाजपचे प्रदेश सचिव तथा प्रभारी तथा निवडणूक निर्णय निरीक्षक अरुण मुंडे यांनी राखून ठेवला असून आता तालुकाध्यक्षपद कुणाकडे जाईल याकडे लक्ष लागले आहे. भारतीय जनता पार्टी यावल तालुका अध्यक्ष पदाकरिता 8 इच्छुकांनी यावल येथील आयोजित बैठकीत मुलाखती दिल्या. यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यात भाजपचे प्रदेश सचिव, जिल्हा प्रभारी तथा निवडणूक निरीक्षक अरुण मुंडे, सरचिटणीस अजय भोळे, जिल्हाध्यक्ष अमोलदादा जावळे यांच्या उपस्थितीमध्ये इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. तालुका अध्यक्षपदी निवड करताना भाजप पक्षश्रेष्ठी कधीच मतभेद करणार नाहीत. असे असले तरी कोणाची वर्णी होते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या ठिकाणी भाजपा तालुकाध्यक्षपदासाठी विद्यमान तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, भाजपचे कार्यकर्ते राकेश फेगडे, हेमराज फेगडे, रवींद्र सुरेभान पाटील राहणार साकळी, खेमचंद कोळी राहणार पाडळसे, ईश्वर कोळी राहणार कासवा, सुभाष सोनवणे दुसखेळा आणि उज्जैनसिंग राजपूत बोराडे यांनी पक्षश्रेष्ठींकडे तालुकाध्यक्षपदासाठीच्या मुलाखती दिल्या आहेत. हा सगळा पूर्ण परिवार आहे. या सगळ्यांनी लहानाचा मोठा मी झालो सगळे काका आहेत, मोठे भाऊ आहेत. त्यामुळे ते फॉर्मल भाषणाचं काही करत नाही. परंतु आजच्या आपल्या यावल मंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने उपस्थित सन्माननीय आपले प्रभारी सन्माननीय मुंडे साहेब, आपले प्रदेशाचे सचिव सन्माननीय अजयदादा भोळे, आपले लोकसभेचे निवडणूक प्रमुख आदरणीय नंदुदादा महाजन उपस्थित तहसीलदार सगळ्यांनी नाव सचिव हा आजचा तालुकाध्यक्ष मंडळाध्यक्ष आपल्याला निवडायचा आहे तर आपल्याला अतिथी करायचं आहे. ही प्रक्रियेचा भाग आहे. त्या बाकीची चर्चा करायला आहे. म्हणण्यासाठी एक वैशिष्ट्य असं आहे की मागच्या 3 वर्षापासून बाबा जरी नसले, बाबा नव्हते, म्हणजे त्यांनी जरी प्रेरणा एवढी आहे की आम्ही सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून
की कृषी उत्पन्न ज्या वास्तूमध्ये आपण भेटलो बसलो ह्या वास्तूमध्ये आम्ही 18पैकी 15 जागा सगळ्यांनी बिलकुल सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मूल्यवान मागे घेतलं सगळे नवीन लोकांनी मेहनत केली पूर्ण पूर्ण याच्यात एक आम्ही सगळ्यांमध्ये हा तुमचा परिवार आहे. बस या निमित्तानं आपण आला खूप स्वागत करतो आणि आपण धन्यवाद. फैजपूर शहरात मरीमातेच्या यात्रोत्सवानिमित्त मोठ्या उत्साहात 12 गाड्या ओढण्यात आल्या. सायंकाळी ओढण्यात आलेल्या या 12 गाड्याच्या कार्यक्रमाला पाहण्यासाठी मोठ्या संख्येत भाविक भक्तांनी गर्दी केली होती. फैजपूर शहरात मुख्य रस्त्यावरून मिरवणूक जाऊन फैजपूर शहरातील अंबिकादेवी मंदिरात पूजा अभिषेक केल्यानंतर न्हावी दरवाजापासून 12 गाड्याच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आणि मोठ्या उत्साहात आई मरीमातेच्या 12 गाड्या ओढण्यात आल्या. शहरातील इमारतीवर अनेक नागरिकांनी गर्दी करून या 12 गाड्या पाहिल्या. तर या 12 गाड्या ओढण्याकरिता भगत संजय कोडे व त्यांचे सहकारी तुकाराम भारंबे, वासुदेव चौधरी यांच्यासह नागरिकांनी या 12 गाड्या ओढल्या. या 12 गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमाकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ फौजदार, पवन लोखंडे फौजदार, मकसूद शेख फौजदार, मैनुद्दीन सय्यद, गोपनी विभागाची योगेश दुसाने, राहुल चौधरी सहाय्यक फौजदार, रशीद तळवी हवालदार, रवींद्र मोरे हवालदार, अनिल पाटील, राजेश बराटे, अमजद खान पठाण, रुस्तम तळवी आदींनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.